असं म्हणलं जातं की घरात वास्तूमध्ये स्वस्तिक लावल्याने प्रॉस्पॅरिटी येते, तर हे खरं आहे का? सी स्वस्तिक इज अ व्हेरी पॉझिटिव्ह सिम्बॉल. त्याच्यामध्ये खरंच पॉझिटिव्हिटी आहे. पण स्वस्तिक हे कुठल्या झोनमध्ये लावलं पाहिजे, त्या स्वस्तिकचा कलर पण कुठला पाहिजे. आता मला सांगा, नॉर्मली आपण लाल स्वस्तिक कुंकवानी काढतो, बरोबर आहे. पण लाल हा कलर हा जर एखाद्या दिशेला अँटी असेल आणि तुम्ही त्या कलरचं स्वस्तिक लावलं तर त्याचे इम्पॅक्ट्स काय मिळतील हे तुम्हीच ठरवा. अच्छा, निगेटिव्हली ते affect. निगेटिव्हली येणार. जर लाल हा रंग अग्नीचा आहे आणि जर मी नॉर्थला ते लावलं तर मी काय केलं, नॉर्थ डायरेक्शन ही पाण्याची दिशा आहे. मग मी अग्नीला पाण्यामध्ये टाकल्यावरती काय होणार, विजून जा. अग्नी विझणार आणि पाणी गरम होणार. म्हणजे तुम्ही दोन्ही जे पंचमहाभूतांपैकी जे दोन महाभूत आहेत, अग्नी आणि जल, याचं तुम्ही वाईट इम्पॅक्ट केलात. मग ते स्वस्तिक तुम्हाला कसं फायदा करेल. रिव्हर्स होऊ शकतो. अज्ञानात सुख आहे म्हणून तुम्ही हे जे असे स्वस्तिक आहेत हे आहेत, तुम्ही एखाद्या डिप्रेशन आणि डिटॉक्सिफिकेशन झोनमध्ये हे लावले किंवा डिस्पोजल झोनमध्ये स्वस्तिक लावले, कसं चालेल. तुम्ही ती एनर्जी वाढवताय तिथे. सो प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय कुठलाही सिम्बॉल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये विश्वकर्मा प्रकाश म्हणा किंवा अशी हजारो पुस्तकं आहेत, आपले ग्रंथ आहेत वास्तूचे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की वास्तूमध्ये यंत्र भरपूर आहेत, पण ती कुठे लावली पाहिजेत आणि कुठल्या झोनमध्ये लागली पाहिजेत हे महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.